हाय नमस्कार, मी संजय आवटे. आज डबल धमाका आहे, एकदम डबल धमाका. आज आहे 25 डिसेंबर. ख्रिसमस म्हणून हा दिवस एखाद्या सणासारखा जगभर साजरा होतो. जगभर प्रकाशाची उधळण होते. येशूचा जन्मदिवस अशा प्रकारे साजरा होणं अगदी स्वाभाविक आहे. अर्थात 25 डिसेंबर आणखीही महत्वाचे आहे. बरोबर 98 वर्षांपूर्वी हा दिवस आपल्या महाडमध्ये असाच सणासारखा साजरा होत होता. मंडप, तोरण, पताका अशी सज्जता होती. गावागावातनं माणसं आलेली होती. हजारोंच्या संख्येनं महिला आल्या होत्या. पायी चालत, काबाड कष्ट करत लोक तिथपर्यंत पोहोचले होते. महाडच्या चौदार तळ्याचं पाणी जनावरही प्यायची, पण अस्पृश्यांना मात्र तशी परवानगी नव्हती. या विरोधात हा एल्गार होता. स्थानिक स्पृश्य पुढाऱ्यांनी बळाचा आणि हिंसेचा वापर केला. बाबासाहेबांचा खून झाला अशी अवई उठवून कार्यकर्त्यांना सैरभर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. पण अहिंसक मार्गानं हा सत्याग्रह केला गेला. हा सत्याग्रह क्रांतिकारक ठरला. त्याने इतिहास घडवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणामध्ये या परिषदेची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. अवघ्या 35ला हा तरणा बाण क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडमध्ये मानवी मुक्तीची घोषणा करत होता. 25 डिसेंबर हाच तो दिवस. बाबासाहेबांनी हा दिवस निवडला. त्याला येशूचा हा जन्मदिन आहे हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण मनुस्मृती का जाळली याबाबत बोलताना बाबासाहेब काय म्हटले होते? बाबासाहेब म्हणाले होते, अस्पृश्य आणि महिला यांच्यावर वर्षानुवर्षे जो अन्याय होतोय त्याला एकटी मनुस्मृती कारणीभूत आहे. त्यावेळच्या समाजाला नियमांची जरुरी वाटली तसे नियम मनूने ग्रथित केले. समाजाला न पटणारे आणि अगदी स्वतंत्र असे बुद्धांसारखे, ख्रिस्तासारखे महात्मे मात्र अत्यंत विरळा. ज्या नियमांनी शोषणाची व्यवस्था रचली ती व्यवस्था जाळून नवे पर्व सुरू झालं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. तेव्हा बाबासाहेबांनी बुद्धांचा उल्लेख केला, येशूचा उल्लेख केला, टॉलस्टॉयचा आदर्श सांगितला. मनुस्मृती नावाची अन्याय्य जुलमी घटना जाळणाऱ्या या क्रांतिकारकांनाच पुढं अवघ्या भारताला संविधान नावाची समतेच्या पायावर उभी ठाकलेली राज्यघटना द्यावी या थोर कथेचा हा आणखी थोर क्लायमॅक्स. तर 25 डिसेंबर 1927 या दिवशी महाडमध्ये सत्याग्रह परिषद सुरू झाली. हजारो लोक त्यासाठी आले. प्रचंड मिरवणूक निघाली. चौदार तळ्याला वेढा घातला गेला. मनुस्मृतीचं दहन झालं ते 25 डिसेंबरलाच. गंमत अशी की या परिषदेला जागा मिळू नये यासाठी स्पृश्य नेत्यांनी गावकऱ्यांना बजावलं होतं. त्यामुळे जागा मिळेना. अशा वेळी फत्ते खान नावाचा एक मुस्लिम गृहस्थ पुढे आला. त्यानं आपली जागा दिली या परिषदेला. ते समजलं. स्थानिक स्पृश्य पुढारी त्याच्याकडे गेले. त्यांनी साम दाम दंड भेदाचा उपयोग केला, पण फत्ते खान जागचा हल्ला पण नाही. मी एक बार कमिटमेंट करली, मी एकदा वचन दिलंय, आता मी मोडणार नाही असं सांगून त्याने या लोकांना हाकललं आणि बाबासाहेबांना सत्याग्रहासाठी जागा दिली. असा हा फत्ते खान. परिषदेमध्ये जो मंडप उभारला होता तिथं या ओळी होत्या. ब्राह्मण किंवा महारमी गणी न कवणालाच कमी, या सृष्टीतील दिव्यपण तेची तेची ते मनुजपण. आणि एवढंच नाही, पुढे काय म्हटलं होतं? ऐसे कैसरे सोवळे शिवता होत असे ओवळे, हे धर्मयुद्ध आता ऐसे असूनी जरी न करशील तरी तू स्वधर्म कीर्ती बुडवून या पातकास करशील. असा सुसज्ज मंडप होता. पताका लावल्या होत्या. छान जल्लोष होता. आणि जो मंडप होता तिथे त्या मंडपामध्ये तसबीर होती फक्त महात्मा गांधींची. अन्य कोणाचीही प्रतिमा नव्हती. मंडपाच्या दारात मनुस्मृती दहनासाठी शृंगारलेली वेदी होती. मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयत्यावेळी ठरला असं ज्यांना वाटतं त्यांनी हे लक्षात घ्यावं की हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. कार्यक्रम पत्रिकेतही त्याचा उल्लेख होता. बाबासाहेब हे पुस्तक प्रेमी खरेच, पण मनुस्मृती हा त्यांच्या लेखी ग्रंथ नव्हता. ती व्यवस्था होती शोषणाची. आणखी एक महत्वाची गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे. सत्याग्रहात जय शिवाजी जय जिजाऊ ही प्रमुख घोषणा होती. रयतेच्या राजाच्या परिसरात आपण हा सत्याग्रह करतो आहोत असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि नंतर रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांनी नमस्कार सुद्धा केला. 25 डिसेंबर हा दिवस खरं म्हणजे हिंदूंनीही सणासारखा साजरा केला पाहिजे. खरंच हा छान दिवस आहे. कारण मनुस्मृतीसारख्या जोखडातून हा प्राचीन धर्म मुक्त झाला.
महिलांनी तर या दिवशी गोडधोड करून जल्लोष केला पाहिजे, कारण महिला मुक्त झाल्या. महिलांना डांबणारी व्यवस्थाच आज भस्मसात झाली. या सत्याग्रहात मुस्लिम होते, ब्राह्मण होते, मनुस्मृती जाळणारे हात, चित्रे आणि सहस्त्रबुद्धे यांचे होते. सगळे होते. मराठे होते, तेव्हाचे अस्पृश्य मानले जाणारे ते तर होतेच, पण बाकी सगळेच होते. बुद्ध आणि येशू, छत्रपती शिवराय आणि जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई, राजर्षी शाहू यांची प्रेरणा होती. महात्मा गांधींची प्रतिमाही सोबतीला होती, कारण अवघ्या मानवी समुदायासाठी हा सत्याग्रह होता. तेव्हा होऊन जाऊ द्या आज डबल धमाका.